नमस्कार, मी शीतल. कसे आहात सगळे? आज आपण कच्च्या कैरीचं इन्स्टंट असं लोणचं पाहणार आहोत, जे महिनाभर फ्रीजच्या बाहेर आरामात टिकू शकेल. आता आपण आरामात फ्रीजच्या बाहेर टिकू शकेल यासाठी काय करणार आहोत, तर चला पाहू ही झटपट कच्च्या कैरीचं इन्स्टंट लोणच्याची रेसिपी. ही अगदी सोपी पद्धत आहे आणि हे लोणचं खायला खूप छान आंबट गोड असं लागतं. तर आपण घरचंच सामान घेणार आहोत, काही वेगळं असं सामान लागणार नाही. आता आपण ह्या कैऱ्या घेतल्या आहेत, 3 मीडियम साईजच्या कच्च्या कैऱ्या घेतल्या आहे आणि त्या पाण्यामध्ये अशा ठेवल्या आहे भिजवून. अर्धा तास तरी किमान आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे. अगदी हे लोणचं तयार करण्यासाठी आपण घरचंच असं सामान घेणार आहे, कुठलं बाहेरचं वेगळं असं काही लागणार नाही. आता कैऱ्या अर्धा तास पाण्यामध्ये का भिजत ठेवायच्या, तर त्याला जो चीक लागलेला असतो तर तो पाण्यामध्ये भिजवत ठेवल्यामुळे संपूर्ण चीक लवकर निघण्यामध्ये मदत होते. आता आपल्याला ह्या कैऱ्या अर्धा तास पाण्यात ठेवल्यावर त्याला सर्वात आधी स्वच्छ अशा करून घ्यायच्या. एखाद्या कुठल्याही कॉटनच्या कपड्यावरती मी ह्या कैऱ्या काढून घेतल्या आणि त्याला छान स्वच्छ पुसून घ्यायच्या. कैऱ्या जर ओल्या राहिल्या तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते, म्हणून शक्य होईल तेवढ्या ह्या कैऱ्या स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहे. कोरड्या केलेल्या कैऱ्या एखाद्या प्लेटमध्ये ठेवून घेतल्या आहे आणि बाकीच्याही कैऱ्या अशाच स्वच्छ करून घेत आहे. आता आपल्याला ह्या कैऱ्या कापून घ्यायच्या आहे. कैरी खूप अशी कडक झालेली नाही आहे, कच्ची कैरी आहे, त्यामुळे ती सहज कापता येईल. आता मी ही चाकूनी सर्वात आधी वरचं देठ असतं, ज्याला चीक असतो आणि तेलकटपणाही असतो, तो कापून घेतला आहे आणि आता कैरीच्या छान फोडी करून घेते आहे. बघा, कैरी खूप जास्त कच्ची असल्यामुळे ती चाकूनी पटकन कापल्या जाते. त्याला इथे कुठल्याही मशीनची वगैरे गरज पडत नाही. आता कैरीच्या फोडी करून घ्यायच्या. फोडी तुम्ही खूप मोठ्या करायच्या नाही आहे, मीडियम साईजमध्ये फोडी करून घ्यायच्या, कारण ह्या पोळी आणखी जास्त बारीक होते. जेव्हा आपण मसाल्यामध्ये हे टाकू तेव्हा आणखी आकसल्या जातात आणि बारीकही होते, त्यामुळे खूप बारीक कापायच्या नाही, मीडियम साईजमध्ये कापून घ्यायच्या आहे. आता बघा, मी अशा प्रकारे ह्या कैऱ्या कापून घेते, याच्या मीडियम साईजमध्ये फोडी करून घेत आहे. आता ह्या कैऱ्या खूप जर कडक असत्या तर आपल्याला इथे कुठल्याही मशीनची गरज लागली असती. कैरीचं हे कच्च्या कैरीचं हे लोणचं आहे. कैऱ्या जास्त कडक नाही आहे, पटकन कापल्या जात आहे. बघा, अशा प्रकारे चाकूने मी पटपट ह्या कैऱ्या कापल्या जात आहे. आता आपल्याला ह्या बाकीच्याही कैऱ्या अशाच कापून घ्यायच आहे. आता ह्या कैऱ्या कापून झालेल्या आहे. आता आपल्याला याला आणखी मसाले घालून घ्यायचे आहेत. तर आता ह्या कापून घेतलेल्या कैऱ्या आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे कुठलंही स्टीलचं भांडं घ्या किंवा काचेचं भांडं घ्या, शक्यतोवर ॲल्युमिनियमचं भांडं घ्यायचं नाही. कुठलंही लोणचं ॲल्युमिनियमच्या भांड्यात करायचं नाही, ते स्टीलच्या किंवा काचेच्याच भांड्यात करायचं. आता सगळ्या फोडी कापून झाल्या आहेत, त्यामध्ये घालते हळद इथे मी जवळपास 1 चम्मचच्या जवळपास घेतलेला आहे आणि त्यामध्ये तिखट घालते. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मी इथे जवळपास 1 वाटी तिखट घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकते मीठ. इथे 1.5 चम्मच मी मीठ टाकलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये टाकायचा गूळ. गूळ बघा, मी असा बारीक किसून घेतलेला आहे, ठेचून घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता. आणि आता आपल्याला हा गूळ या कैरींच्या फोडीमध्ये टाकून घ्यायचा आहे. गूळ असा किसून घेतल्यामुळे पटकन त्या लोणच्याला खार सुटतो आणि खूप छान याचा मसालाही तयार होतो. आता आपण गूळ टाकल्यावर या कैरींमध्ये हा सगळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे तो पटकन खार सुटून येतो आणि लगेच खायला तयार होतं. हे लोणचं तुम्ही तयार केल्यावर लगेच खाऊ शकता, कारण गूळ आपण छान इथे किसून घेतल्यामुळे त्याचा पटकन खार सुटतो आणि लगेच खायलाही तयार होतो. बघा, अशा प्रकारे सगळे मसाले, गूळ मी या कैरींच्या फोडीमध्ये छान मिक्स करून घेत आहे. आता आपण सगळे मसाले मिक्स केल्यावर आता याला ठेवून द्यायचं आहे आणि आपण जे आता याच्यामध्ये थोडे मसाले टाकणार आहोत त्याचीही तयारी करून घ्यायची. आता ही फोडी आणि जे मसाले टाकले होते ते एका साईडला ठेवून घेतले आणि एका पॅनमध्ये जिरं टाकलं आहे. जिरं इथे 2 चम्मच टाकलं आहे आणि त्यामध्ये घालते 1 चम्मच सोप. आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे, कमी गॅसवरती मसाले भाजायचे. त्यामध्ये घालते इथे 1 चम्मच
मेथीदाणे जास्त घ्यायचे नाही, जर जास्त घेतले तर त्याला कडकपणा येतो, म्हणून अगदी कमी घ्यायचे. आता इथे मी 10-12 लवंग घेतले आहे आणि तेवढेच मिरे घेतले आहे. आता आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे. भाजल्यामुळे याचा जो स्वाद आहे तो खूप छान लोणच्याला येतो, म्हणून हे मसाले शक्यतोवर भाजून घ्यायचे, कच्चे मसाले घ्यायचे नाही. आता याच्यामध्ये मी टाकते मोहरीची डाळ. मोहरीची डाळ इथे 2 चम्मच टाकते. आपल्याला लोणच्याला खूप छान जर रंग यायचा असेल तर इथे मोहरीची डाळ घ्यायची, मोहरी घ्यायची नाही. जर मोहरी घेतली तर लोणच्याला थोडा काळपट रंग येतो, त्यामुळे इथे मोहरीची डाळ घ्यायची आणि त्याच मसाल्यांसोबत हेही भाजून घ्यायचे आहे. मसाल्याला अधेमध्ये असं ढवळत राहायचं, म्हणजे ते खाली करपणार नाही आणि चांगले भाजलेही जातील, त्यातले सगळे फ्लेवर छान उठून येईल. आता हे सगळे मसाले भाजत आलेले आहे. आपल्याला आता ते थंड करून घ्यायचे. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि थंड झाल्यावरती त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. बघा, मी अशा प्रकारे आता याला मिक्सरमध्ये वाटून घेते. आपल्याला हे मसाले कुटूनसुद्धा घेता येईल. आपल्याला जाडच वाटून घ्यायचे आहे, खूप बारीक वाटून घ्यायचे नाही आहे. आता मी हे मिक्सरमध्येच वाटून घेते आहे. तुम्हाला दाखवते याची कशा प्रकारे आपण पूड केली आहे. बघा, खूप बारीक पूड करायची नाही, अशी जाडीस भरट ठेवायची आहे. त्यामुळे लोणच्याला खूप छान असा टेस्ट येते आणि मसाले खूप मस्त लागतात असे भाजले गेल्यामुळे. बघा, आता हे सगळे मसाले जे आपण भाजून घेतले होते ती पूड आता आपण लोणच्याच्या फोडींमध्ये टाकून घेतले आहे आणि आपल्याला तेही छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता मी सगळे मसाले आणि जे लोणचं गूळ आपण कालवून घेतलं होतं कैरीमध्ये तेही छान असं मिक्स करून घेते आहे. आता हे लोणचं पटकन मुरून येते, कारण गूळ छान आपण किसून घेतला होता, त्यामुळे पटकन हे याला खार सुटत आहे. बघ, तुम्ही ते बघू शकाल लोणच्याला छान असं पाणीही सुटत आलेलं आहे. आता आपल्याला लसूण घ्यायचा आहे आणि असा एखाद्या खलबत्त्यामध्ये, मी इथे दगडाचा खलबत्ता घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कुटून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हे लसूण खूप बारीक करायचं नाही आहे, त्यामुळे मी याला मिक्सरमध्ये काढलं नाही आहे. असं खलबत्त्यामध्येच कुटून घेते. याची आपल्याला खूप बारीक पेस्ट न करता अशी जाडसर करायची आहे, त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच हे करून घेतलं आहे. बघा, अशा प्रकारे एवढी जाडसर आपल्याला लसूण कुटून घेतल्यावर त्याला एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढची तयारीसुद्धा करायची आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेते आहे. इथे शेंगदाणा तेल वापरलं आहे मी. तेल खूप छान प्रिझर्वेटिव्हचं काम करते, म्हणून तेल थोडं जास्त घेतलं. 1 वाटी इथे मी शेंगदाणा तेल घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं. तेल छान कडकडीत होऊ द्यायचं आहे. गॅस मोठा करून मी तेल कडकडीत करून घेतलं आणि त्याला आता खाली उतरून घेतलं. थंड केल्यावरतीच आपल्याला त्यामध्ये काही मसाले टाकायचे. आता खूप थंड न करता थोडं मीडियम थंड केल्यावर त्यामध्ये मी जे कुटून घेतलेला लसूण होता तो सुरुवातीला टाकला आणि थोडंसं तेलाचं जे टेम्परेचर होतं ते कमी करून घेतलं आहे, कारण त्यामध्ये आपल्याला आणखीही मसाले घालायचे. आता त्यात मी घालते मोहरीची डाळ. इथे पाऊण वाटी मोहरीची डाळ घेतली आहे आणि तीही त्या लसणासोबतच तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. लसूण टाकल्यावर, मोहरीची डाळ टाकल्यावर त्यामध्ये टाकलं आहे हिंग. हिंग सर्वात शेवटी का टाकलं आहे, कारण जर तेलात ते पटकन टाकलं तर करपून येते, त्यामुळे हिंग सर्वात शेवटी टाकलेलं आहे. आपल्याला हे तेलामध्ये खूप जास्त होऊ द्यायचं नाही आहे. लसणाचा थोडासा कच्चापणा लोणच्याला खूप छान लागते, त्यामुळे मी इथे लसूण जास्त भाजून नाही घेतला आहे, जास्त तेलात होऊ दिला नाही, तो मिडियमच ठेवलेला आहे. आता आपल्याला हे सगळे डाळ, लसूण आणि हिंग जे आपण टाकून तेल तयार करून घेतलं ते थंड करायला ठेवायचं. आता हे जवळपास पूर्ण थंड झालेलं आहे. मी हाताने चेक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे तेल जे आपण लोणचं तयार करून ठेवलं होतं, गूळ मसाले टाकून ठेवलं होतं कैरीच्या फोडींमध्ये, त्यामध्ये हे तेल टाकून घ्यायचं आहे. आता थंड झालेले तेल मी या कैरीच्या फोडीमध्ये टाकून घेतलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी नाही ठेवायचं आहे, कारण आपल्याला हे लोणचं फ्रीज बाहेर ठेवायचं आहे. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असेल तर तेल थोडं कमी वापरलं तरीही चालेल, पण मी इथे हे लोणचं फ्रीज बाहेरच ठेवते, त्याला शक्यतो फ्रीजमध्ये ठेवत नाही, त्यामुळे थोडं तेलाचं प्रमाण जास्त घेतलं. आता तेल, मसाले जे आपण टाकले होते ते कैरीच्या फोडीमध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे आणि जे आता आपण हे पटकन लोणचं खाणार आहोत. लोणचं खायला पटकन तयार का होते, कारण आपण गूळ खूप छान किसून घेतला आणि सगळे मसाले त्यामध्ये मिक्स करून घेतलं, लगेच हे लोणचं खायला तयार होते. सगळे मसाले छान मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे
मसाले बघा किती छान मिक्स झालेले आहे आणि हे लोणच्याचा कलरही खूप छान झाला आहे, कारण आपण यामध्ये मोहरी नाही टाकली तर मोहरीची डाळ भाजून टाकली आहे, त्यामध्ये कलरही खूप छान झालेला आहे। आता हे आपल्याला लोणचं झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्यावर अर्ध्या तासामध्येच तुम्ही हे लोणचं खाऊ शकता। आता मी लोणचं झाकून ठेवले आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला दाखवते। बघा किती छान याचा खार सुटलेला आहे, कारण आपण गूळ खूप छान किसून घातला होता, म्हणून पटकन अर्ध्या तासामध्ये हे लोणचं खायला तयार झालेलं आहे आणि कलरही किती सुंदर। आजची ही पद्धत वापरून तुम्हीही असंच लोणचं तयार करून पहा आणि महिनाभर फ्रीजच्या बाहेर ठेवून पहा। मी गॅरंटी देते की हे लोणचं अशा पद्धतीने तयार केल्यावर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागणार नाही। आणि तुम्हाला आजची ही लोणचे तयार करण्याची पद्धत कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि बघा हे लोणचं किती छान तयार झालेलं आहे, याचा रंग खूप सुंदर आलेला आहे। तुम्ही हे असंच कुठल्याही काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून बाहेरच ठेवू शकता आणि ह्या लोणच्याचा छान आनंद घेऊ शकता तुम्ही। 2-3 दिवसानंतरही बघा याला कुठलीही बुरशी चढणार नाही। ही पद्धत माझ्या आईची आहे, मी वर्षानुवर्षे अशाच प्रकारे हे लोणचं करत आलेले आहे।